जावई बापू, चहा आणू का? नाही नको राणी. मग खायला आणू काहीतरी? मार खाणारच आहे ते आता. कोण आहे रे? वात्राट कशाला आलात? निघतो मी. अहो नाही, अहो असं काय करता? नाही हो, बोलून काय अर्थ नाहीये. मग यायचं कशाला? चूक झाली माझी. मी काय म्हणतो, आपण थोडा म्हणजे असं वेगळा चांगला विषय बोलूया ना, म्हणजे एकदम असं छान वाटेल असं. म्हणजे हा नानी, बंडी, गांधीजींनी स्वीकारलेला अहिंसेचा मार्ग तो तुम्ही लक्षात ठेवा. गांधीजी असं म्हणतात. नको नको मग हा कविता उठा राष्ट्रवीर हो, असं काहीतरी, असंही नको का? नको नको. बंडी तू बोल काहीतरी. माझं तोंड फाटकय, मी पुन्हा बोलणार, मग ते बोलणार, मग भांडण होणार. जाऊ दे ना. वंस, तुम्ही मोकळेपणाने बोला. संसार महत्वाचा की नाही? पण यांना आहे का? संसार महत्वाचा नसता तर मी इथे आलो असतो का? मग बंडी बोल ग, म्हणजे असं छान काहीतरी बोल. म्हणजे असं काहीतरी छान आठवणीतलं तुमच्या दोघांच्या, असं काहीतरी बोल. तुला जमेल बघ, तू प्रयत्न कर तू. त्या नागवेकरांकडनं बिल घेतलं का? दिलेत थोडे पैसे. थोडे का? आता थोडे दिलेत ना, थोडेच तू का रे? पूर्ण का नाही दिले मग? अगं देतील, काही अडचण असेल त्यांना. आपली नाहीये का? असं म्हणणं नाहीये माझं, पण अगदीच अडलं नाहीये आपलं. मग आता ते होईपर्यंत वाट बघूया. पण माझा स्वभाव भिडस्त आहे. मग तोच बदलायला नको का? हो, बंडी म्हणते ते अगदी बरोबर आहे. हल्लीच्या जगात इतकं धर्मराजासारखं राहून चालत नाही ना. नानी तू जरा गप्प बस. ए घबरे, पाहुण्यांसमोर माझा अपमान करशील ना, मुस्कानात मारीन तुझ्या. नानी तू थांब ग जरा. इथे आमचा विषय चाललाय ना. यांनी बदलायला नको का? म्हणजे नेमकं काय करू मी? घडा बोलायला लागा. मला जमणार नाही. नानी सगळे यांचा गैरफायदा घेतात, पैसे बुडवतात. दुसरी केस आली ना की मग पहिल्या केसचे थोडेसे पैसे देतात. तरी काही बोलत नाहीत हे. वर्षानुवर्ष केसेस जिंकूनही आमच्याकडे दमडी नाही. एवढा मोठा वकील माणूस हा, पण घरात पैसे देत नाही म्हणून काडीची किंमत नाही कोणाला. यांना ना साधं जेवण गरम सुद्धा करून देत नाहीत नानी, थंडगार जेवण वाढतात. बघ, मला तुझ्यासारखं घडा बोलून लोकांना दुखवणं आवडत नाही. मला बोलता ते? तू माझा अंत पाहतेस म्हणून. तुमचे क्लायंट्स नाही पाहत तुमचा अंत? अपमान नाही करत ते माझा. पैसे न देऊन तुमच्या प्रामाणिकपणाचा अपमानच करतात ते. मला सतत पैशांचा तगादा लावणं शक्य नाहीये. मला मानाने संसार करायचा आहे. कोण अपमान करते तुझा? तुम्हाला काही माहिती नाहीये. तुम्ही घरात पैसे देत नाही ना, म्हणून माझ्या मुलांना दुधात पाणी घालून देतात जाऊबाई. मग चांगलंय की, नाहीतरी तू मुलांना ओरडत असतेस की मुलं पाणी पित नाहीत. या निमित्ताने पोटात पाणी तरी जातंय त्यांच्या. माझ्या मुलांच्या पोळीवर कधी म्हणून साजूक तूप नसतं. ठीक आहे, पैसे आलेत की आपण तूपही आणू. कधी देणार पैसे लोक? देतील. हेच आवडत नाही मला यांचं. मलाही तुझं असं फाडफाड बोलणं आवडत नाही. म्हटलं होतं ना नानी, आमचं अजिबात पटणार नाहीये. मी कुठे जायची नाही आता. अहो वंस, अशी डोक्यात राख घालून कशी चालेल? हा, तुम्ही थांबा जरा. थांबून काय करू? हा माणूस कधी सुधारणार नाहीये. सुधारायचं म्हणजे लोकांना वाटेल तसं बोलत सुटायचं का ग? घ्या बघा. अहो तुम्ही बोला की काहीतरी. काय कसे आहात? अहो नानी, तुम्ही समजवा नाही ना. लहानपणापासून ती तशीच आहे. माझं कधीच काही ऐकत नाही. मग निघू का मी? नको थांबा. म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतेय, पण अहो मी बोलू का जरा? बंडीवंस बोलू मी? आता तुझ्या बोलण्याने काही फरक पडणार असेल तर बोल. मी काय म्हणतेय, लग्नाच्या गाठी स्वर्गात ब्रह्मदेवानी बांधलेल्या असतात. ए बाई, आता तू भाषण वगैरे देणार असशील ना तर मी जरा पडते. तसं नाही, तुमची मुलं आहेत, त्यांना आई वडील दोघेही हवे असणार. आणि मला वंसांचं पटतंय. लहान बहीण म्हणून सांगते हा, तुम्ही राग मानून घेऊ नका. रागाचं सगळं कंत्राट हिच्याकडेच आहे. अहो मला मान्य आहे तुमचा स्वभाव भिडस्तय, पण मुलाबाळांचा विचार करायला हवा ना. नाही हे मात्र अगदी बरोबर आहे मालूचं.
तुम्ही केलेल्या कामाचे पैसे तुम्ही मागायला काही हरकत नाही हो. बरं नाही दिसणार ते. लोक काय म्हणतील, हा सगळं पैशात मोजायला लागलाय. तुम्हाला मागायला जमत नसेल तर तुम्ही हे घेऊ शकता, ऍडव्हान्स घेऊ शकता त्यांच्याकडून. हो हे चांगलंय. अहो अशाने लोक यायचे नाही माझ्याकडे. एवढे केसेस जिंकलेत तुम्ही, येतील, नक्की येतील. आणि जे पैसे नाही देणार ना ते नाही येणार तुमच्याकडे. हो पण तुमच्या भाऊजांना असं दुजाभाव करणं बरोबर नाही. हा तुमची पोरं आणि तिची पोरं काय वेगळी का आहेत? चांगलं ठणकावून सांगा तिला. म्हणावं मुलांशी असं वागशील तर नरकात जाशील, माझा शाप आहे म्हणावं तुला. नाही नाही बरोबर आहे, पण तुम्ही घरात बोललं पाहिजे की नाही? कसं बोलणार? अहो बंडी बोलते तसंच बोला असं माझं काही म्हणणं नाही. ठीक आहे, आमची बंडी फाड फाड बोलते, तुम्ही बोलू शकता, पण अगदीच असं गप्प बसणं बरोबर नाही, नाही का? आणि एवढेच 2 पर्याय असतात का हो? मधलाही असतो की, म्हणजे छान प्रेमाने बोलावं, हसत हसत, अगदी गोडीनी. आणि तुम्हाला भावजाईशी बोलता येत नसेल ना तर तुम्ही आईंशी बोला की, नाही तर भावाशी बोला तुमच्या. मला वाटतंय त्यांना लक्षात येईल त्यांची चूक. पटलं मला तुमचं बोलणं. मग सामान बांधू मी? कधी एकदा मुलांना भेटते असं झालंय. त्यांना काही नसेल म्हणा. अगं रोज आठवण काढतात तुझी. पत्र पण लिहिलंय, हे घे. उद्या जा ना. आता मी एक क्षणही इथे थांबायची नाही. माझी लेकरं माझी वाट पाहतायत. मी पिशवी आणते. छान बोललीस तू तेव्हा. सगळी मॅच फिरली तुझ्या बोलण्याने. पण माझा हेतू शुद्ध होता. कसला हेतू? बंडी वंसांनी सासरी जावं. तू एवढी धडपड प्रयत्न केलेस म्हणून संसार वाचला तिचा. खरं सांगू का? आपलं ठरलंय ना खरं सांगायचं. खरं तर ना मला त्यांचा जाच व्हायला लागला होता आणि म्हणून मी धडपड केली. मालू, त्यांचा संसार वाचला हे जरी खरं असलं तरी त्यामागे माझा स्वार्थ होता हे सुद्धा तितकंच खरंय. बंडी वंसांची ती स्वच्छता, हेडमास्टरनी सारखी शिस्त, त्यांचं फाडफाड बोलणं, हे ना सगळं मला असह्य व्हायला लागलं होतं. नाही, त्या मनाने खूप चांगल्या आहेत. त्या जे काही बोलतात त्यामागचा हेतू चांगला जरी असला ना तरी माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता. आणि जेव्हा मला कळलं ना की त्या कायमच्याच आता आपल्याकडे राहणार आहेत, तेव्हा मात्र मी घाबरले आणि म्हणून मी तुम्हाला हलवलं. त्यांनी जावं यासाठी मी धडपड सुरू केली. म्हणून मीच पत्र लिहिलं त्यांच्या वतीनं. म्हणजे मीच लिहिलं खरं तर की त्या कशा उदास असतात, त्यांना मुलांची किती आठवण येते. चाळीतली मुलं खेळायला लागली की अगदी विजल्यासारख्या होतात. खूप वाईट अवस्था आहे हो त्यांची. भावजाई म्हणून विनंती करते तुम्हाला, एकदा तरी येऊन भेटा त्यांना, बायकोला आपल्या. अच्छा, म्हणून ते आले अचानक. आणि ह्या पत्राबद्दल एक शब्दही काढायचा नाही अशी बहीण म्हणून शपथही घातली मी त्यांना. म्हणजे हे सगळं तू त्यांचा संसार वाचावा म्हणून केलं असलं ना तरी त्या इथून जाव्यात ही भावना जास्त होती. पण माझ्या बहिणीचा हक्क होता तो आपल्या घरात येऊन राहण्याचा. मग तो कुठे मी नाकारलाय? उलट त्यांचा हक्क राखण्याचाच तर मी प्रयत्न करत होते. अहो, त्यांनी आपल्याकडे येण्यासाठी आधी आपल्याकडून जायला तर हवं ना. म्हणजे कारस्थान केलंस तू माझ्या बहिणी विरुद्ध. तुम्ही नाही का केलं माझ्या केशव विरुद्ध? ते आता तू हे केव्हाच करून बसली होतीस. अहो, तेच तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते कधीपासनं. माझं चुकलं असं नका म्हणू. चुकलं तर माझंही आहेच ना. मी आदर्श नवरा कसा नाही हे नका सांगू.
अहो मी तरी कुठे आदर्श बायको, सून, भाऊजय. मी सुद्धा चुकलेच आहे तुमच्यासारखी. पण चुकत माकत का होईना आपण सुखाचा संसार केला की नाही. पण आपण एकमेकांबरोबर असणं, एकत्र असणं, सुखी असणं हे जास्त महत्वाचं असं मला वाटतं. अहो म्हणून तर दिलू बाळा म्हणतोय ना आपल्याला तिकडे चला म्हणून. आणि हेच तर त्या मुलांना आपण सांगायला हवं. काय सांगावं, आपल्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे एखाद्याचा संसार वाचेलही. नाही, आदर्श आदर्श असं म्हणणाऱ्या पिढीला सांगायला हवं आपण. आदर्श नवरा, आदर्श बायको, आदर्श संसार असं मुळी काही नसतंच. प्रत्येकामध्ये गुणदोष असतातच आणि ते स्वीकारूनच आपण पुढे जायला हवं. मला पाणी आण जरा. काय होतंय? हा नाही बोललीस तू, कोरड माझ्या घशाला पडली. अगो बाई थांबा, आणते हो पाणी आणते. सांगत बसले मी सगळं तुम्हाला. आणते थांबा. नानी मजा येते ग. ए नानी, आई बाबांना ना बायोमॅट्रिक्सला बोलावलंय. एकदा का त्यांचा पासपोर्ट झाला की त्यांची लंडनला जायची तारीख फिक्स. नोकरी केली असती तर एकटी फिरून आली असती. गोऱ्यांकडे जाण्याकरता तिला बोक्याचे पाय धरावे लागले नसते. अगं आता ह्या वयात ती कुठे करत बसणार आहे ग नोकरी. तेव्हा तरी कुठे केली तिने नोकरी. म्हणजे काय, तेव्हा तिला नोकरी आली होती. ते टीव्हीचं साधन नव्हतं ना तेव्हा मी तिला बोलता बोलता सहज म्हटलं की बोक्याला नोकरी करणारी शिकलेली बायको हवी होती म्हणून. मला तेव्हा वैजयंतीचं नाव आठवलं नाही, नाही तर नावासकट मी तिला सांगितलं असतं. कोण? वैजू? वैजयंती म्हणजे त्या? तुझ्या बाबाला त्या वैजयंतीशी लग्न करायचं होतं का? तर ती म्हणे शिकलेली, नोकरी करणारी आणि धडाडीची होती म्हणे. धडाडीची. धडाडीची? हो धडाडीची. अशीच मुलगी त्याला हवी होती. शिकलेली, नोकरी करणारी, वाचन करणारी अशा मुलीशी त्याला लग्न करायचं होतं. मला यातलं काहीच येत नाही नानी. म्हणून तर तिच्याशी लग्न करायला निघाला. कुणाशी? कोणती? ती सिनेमातली नाही का नटी, काय ती हेमा मालिनी? नाही तिच्या आधीची. तिच्या आधी मधुबाला? नाही ग, तिच्या मधली. पण जाऊ दे, होती अशी मुलगी. तुला बघून आल्यानंतर आणि तुला होकार द्यायच्या मध्ये ती मुलगी आली होती. म्हणजे मला बघितल्यानंतरही आणखीन मुली बघत होते का हे? हो ना, म्हणून तर हट्ट धरून बसला होता. तिच्याशी लग्न करायचंय म्हणून. कोणती माला का कोणती सिनेमातली नटी, कोण माला? गीता बाली? नाही ग, ती कोण ती नाचते बघ, अशी नाचते. म्हणजे यांना माझ्याशी लग्न करायचंच नव्हतं. अगं नाही, तसं नाहीये. तुझ्याशी लग्न करायचं होतं, पण त्याला ती जास्त उजवी वाटत होती. काय माहितीये का, या ब्रह्मदेवानं मारलेल्या गाठी असतात. त्याचं लग्न तिच्याशीच होणार जिच्या बरोबर त्याची लग्नाची गाठ बांधलेली आहे. तर त्याला वाटून काय उपयोग आहे. आणि विवा मनसनी तुझ्या वडिलांना शब्द दिला होता, त्याला मोडता घालणारे आम्ही कोण? नानी, तू हे सांगितलं साईला? मग काय करणार, वेळ जायला काही नको का? मग काय, वेळ आणि घर दोन्ही तिला खायला उठायचा. मग काय केलं तिने? काय करणार? एक मिनिट थांब. काय? हा काय रे संजय, पोटात दुखतंय? मी बोलते गॅसेस असणार. अरे मागच्या वेळेला नाही का तू डॉक्टरांकडे गेलास आणि वर तोंड करून डॉक्टरांनाच सांगितलंस की माझ्या गॅसेसना वास येत नाही. तर डॉक्टरांनी सांगितलं की आधी नाक बरं व्हायचं औषध घ्या. एक मिनिट, नानीला बोलायचं तुझ्याशी काहीतरी. नको. काय? आले थांब. हो निघतीये. नानी जावं लागेल, जा. आपण नंतर बोलू. हा उभा घाल खायला त्याला. चालते. जा. कसल्या या मुली येतात काय, चिमणी सारख्या भरकन उडून जातात काय. चहा. हा
अहो ते बायोमॅट्रिकचं काय म्हणतात ना, त्याला जायचंय बरं का उद्या. अहो अहो ऐकलं का? ऐकलं. नाही मग काही बोलला नाहीत ते. काय बोलू? मला तर बाई भयंकर आनंद झालेला आहे. तू ना मालू एक डोक्यात घेतलं ना की तेच घेऊन बसतेस. तुला दुसरं काय सुचतच नाही. आता हे महत्वाचं आहे की नाही? आयुष्यामध्ये ह्याच्यापेक्षा अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत. उदाहरणार्थ अरे व्यायाम करावा, हास्य क्लब आहे, पत्ते आहेत, सहली आहेत. सहलीला असं जातोय ना आपण दिलूबाळाकडे. जीव रमवायला शिकलं पाहिजे. केव्हापासून सांगतोय मी तुला. आता जीव कसा काही बाई रमवायचा? नाही आता ह्या वयात काय मी नोकरी बिक्री करू शकत नाही. हा नोकरी करायला कोण सांगते तुला? चांगली नोकरी लागत होती मला तेव्हा. कधी? कधी? आता बरोबर तुम्हाला आठवणार नाही. तुला नोकरी लागत होती? कसली? लागत होती नाही, लागली होती. पण तुमच्यामुळे जाऊ शकले नाही मी. माझ्यामुळे? माझ्यामुळे? अगं मला नोकरी करणारीच बायको पाहिजे होती. मी कसं नको म्हणे तुझ्या नोकरी करायला? हा म्हणूनच मी 2 दिवस तुमच्याशी बोलत नव्हते. अगदी मूड ऑफ झाला होता माझा. ते काय तुझं नेहमीच आहे. नेहमीच काय हो? नेहमीच काय? हा नानी मला म्हणाला तुम्हाला नोकरी करणारीच बायको हवी होती म्हणून. तसंही मी तुम्हाला पसंतच नव्हते. नाही असं कसं होईल? तुला पसंत नव्हती म्हणजे? आता काही त्याची सर्वासर्व करू नका तुम्ही, पडाल. हा नदीवंश गेल्या आणि तू ते एक मिनिट तू टुमणं लावलं होतंस. वेळ जात नाही आणि त्याच्यानंतर 2 दिवस तू नीट बोलत नव्हती माझ्याशी. आता आठवलं? आठवलं ना. पुढचं आठवा. तसं सगळं पुढचं आठवा. मालू मी गेले 2 दिवस पाहतोय तू माझ्याशी नीट बोलत नाहीस, माझ्याशी नीट वागत नाहीस. काय झालंय काय तुला? मला काय धाड भरणार आहे? मी थोडीच नोकरी केलेली शहाणी बायको आहे. अगं म्हणजे तुम्हाला मी अडाणी वाटते ना हो? नाही अगं असं कसं अडाणी का वाटशील? चांगली मॅट्रिक पर्यंत शिकली आहेस ना तू. तरी नोकरी केलेली ती नोकरी केलेली. अगं पण हे काय आता खुळ आहे नवीन तुझ्या डोक्यात? माझं नाहीये काही. म्हणजे काही नाही. अगं पण तू असं अगं पण तू काही नाही म्हणजे काय? काहीतरी ए मालू तू ना मला जरा नीट उलगडून सांग. माझा वेळ जात नाही हो. अच्छा म्हणून भांडतेस. मस्त चांगलं. मी दिवसभराचं सांगते. नाही पण तरी कळलं नाही ग मला. मला नेहमी वाटायचं काय मी मोठ्या कुटुंबात पडावं, म्हणजे जिथे खूप माणसं असतील. सासू सासरे, आज्जे सासरे, चुलत सासू सासरे, पुतणे पुतण्या, 4-5 जावा, नंडा, दीर असे सगळे असावे असं वाटायचं मला. इथे एक नानी आहे ती झेपत नाहीये मला. ती सहन होत नाही. इतकी माणसं कुठून आणायची एवढूशा घरात? शी बाई काय मेला माणूस घाणेपणा हा. माणूस घाणे नाही. तुझा मुद्दा काय तो नीट सांग आधी. घरात इन मिन 3 माणसं आहेत. 3 बरोबर 3 आहेत. सकाळच्या प्रहरी सगळी कामं संपतात. अरे मग झोपत जा दुपारी. मस्त ताणून दे झोप. आणि रात्री काय करू? गुरं राखू. नानी बद्दल काय वाटेल ते काय बोलतेस? असं बोलू नकोस. गुरं राखू काय? अगं शिक. करायला काय झालं? शिक ना. अगं आनंदीबाई कशा शिकल्या, डॉक्टर झाल्या, भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर. मला नाही करायचं तसं काही. मग काय करशील? गातेस? नाही. का? गाण्याचा गळा नाही मला. वा तुझ्याच गळ्यातून बोललीस हे एक बरं झालं. गाण्याचा गळा. तुला पाहायला आलो होतो तेव्हा काय गायली घनाश. मी काय काय करतेस? गाणं येत नाही म्हणून नाचतेस. तुमच्या जिभेला काही हाड? अगं मालू तसं नाही. नाच सुद्धा एक अत्यंत उत्तम कलेचा प्रकार आहे. पण माझ्या बाबांना नाही आवडायचं. त्यांना कोण सांगते नाचायला? तू नाच. त्यांना लाज वाटेल असं मी काही करणार नाही. मग काय करशील? भरतकाम नको येतं तुला. विणकाम नको येतं तुला. हे घे घरकाम. हे घे कर. नुसती बसून असतेस कर. ते येतं तुला. हे काय काय करशील?
तुम्हाला मी नोकरी केलेली आवडेल का हो? हो आवडणार, नक्की आवडणार. तुला आवडेल का? तुम्ही म्हणालात तर करीन मी. तू नोकरी केलीस तर मला अत्यानंद होईल. तसंही मला चूल आणि मूल करणारी बायको नकोच होती. अगं नाही म्हणजे मला तसं अगं खरंच मला तसं म्हणायचं नव्हतं. म्हणजे मला आवडेलच तू नोकरी केलेलं. हो खरंच चालेल. टेण्या आहे ना टेण्या, त्याच्या कचेरीत एक जागा खाली आहे, तिथे आपण प्रयत्न करू. काय झालं तर बघू आपण. आणि होईल. टेण्या आहे ना करेल तो. मी येऊ जरा बाहेरून, शतपावली करून येतो.